अमरावती शहरात 5 नव्या ई बस दाखल. प्रवाशांसाठी ई बस लवकरच उपलब्ध. 1.5 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. लवकरच अधिकृत उद्घाटनानंतर प्रवाशांसाठी सेवेत दाखल होणार. पंढरपुरात आषाढीसाठी 10 दिवस मांस विक्रीला बंदी. ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मोठा निर्णय. सोलापुरात वारंवार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 80 वाहन चालकांचे परवाने रद्द. यात दुचाकी आणि 4 चाकी वाहन चालकांचा समावेश. पुण्यात सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये बिबट्याचा वावर. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. साताऱ्याच्या किल्ले सज्जनगड मार्गावर कोसळली दरड. मार्गावरील वाहतूक विस्कळीत. दरड हटवण्याची नागरिकांची मागणी. नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत युवकाची हत्या. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यात एका शेतमजुराचा मृत्यू. शेतात काम करत असताना विद्युत खांबाचा शॉक लागून मृत्यू. मनमाड जवळ पुणे मालेगाव मार्गावर बसचा अपघात. चालकाचे नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याकडेच्या नाल्यात गेली. सर्व प्रवासी सुखरूप. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.